प्रशांत कोरटकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे आणि प्रशांत कोरटकरला हायकोर्टाकडून अजूनही दिलासा नाहीच आहे। कोरटकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय महत्त्वाची आणि मोठी अपडेट, प्रशांत कोरटकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज ही सुनावणी होणार होती, मात्र हायकोर्टाकडून प्रशांत कोरटकरला अजूनही दिलासा नाही। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती आणि त्या प्रकरणी त्यांच्यावर आता पोलिसांचा त्यांचा शोध सुरू आहे। पोलीस त्यांच्या मागोमाग आहेत, मात्र तरी सुद्धा प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहेत। त्यांनी जी याचिका दाखल केली होती ती कोर्टाने फेटाळून लावली, मात्र कोरटकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरला कधीही अटक होऊ शकते, मात्र पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी गेले असता प्रशांत कोरटकर त्याच्या घरी सुद्धा सापडलेला नाही आणि त्यामुळे आता हायकोर्टाचा सुद्धा त्यांना झटका बसल्याचं पाहायला मिळतंय। आणि ती जी सुनावणी आहे जामिनावरील ती सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे, त्यामुळे प्रशांत कोरटकरला हायकोर्टाकडून सुद्धा दिलासा मिळालेला नाहीये। कोरटकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झालेली आहे। आज ती सुनावणी होणार होती आणि ती सुनावणी पूर्ण झालेली आहे, मात्र हायकोर्टाकडून प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला नाही। अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब झालेली आहे अशी ही माहिती आहे, मात्र प्रशांत कोरटकर अजूनही गायब आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, काय नेमकं म्हटलेलं आहे हायकोर्टाकडून, कारण की दिलासा हायकोर्टाने दिलेला नाहीये? नक्की आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रशांत कोरटकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी आहे ती आज ठेवण्यात आलेली होती। परंतु या सुनावणीच्या दरम्यान प्रशांत कोरटकर यांनी दाखल केलेला अर्ज आहे तो घेतला नसल्याने या ठिकाणी तांत्रिक बाबीच्या कारणाने ही जी सुनावणी आहे ती सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। सोमवारी या प्रकरणावरती आता सुनावणी आहे ती होणार आहे, परंतु त्या सुनावणीच्या वेळी कोरटकरांना अटकपूर्व जामीन आहे तो देशाचा हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु कोरटकरांच्या वकिलांच्या माध्यमातून हा अर्ज दिला असल्याची माहिती आहे ती कोर्टामध्ये आज देण्यात आली, त्यामुळे तांत्रिक बाबींच्या कारणांवरून ही संपूर्णपणे सुनावणी आहे सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली असून सोमवारी पुन्हा एकदा सुनावणी या प्रकरणामध्ये आणि आज होणाऱ्या सुनावणीकडे देखील लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।